तुम्हाला वाटतं की पैसा लिमिटेड आहे जगात, तर तो पैसा खरंच लिमिटेड असणार आहे. तुम्ही ज्या दिवशी म्हणता की पैसा अनलिमिटेड आहे, तुमच्या आयुष्यात पण पैसा अनलिमिटेड होणार. तर तो रिलेशनशिप फॅक्टर जो येतो, तर कॅल्क्युलेटेड रिस्क हा जो प्रकार आहे, यासाठी तुम्ही एक फायनान्शियल ॲडवायझर घ्या जो तुमचे गोल समजून घेईल आणि तो तुम्हाला व्यवस्थित गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करायला हेल्प करेल. आता यामध्ये कसं होतं की जनरली रिलेशनशिप कशी चेंज होते तुमची पैशांबद्दल, की आपल्या रिलेटिव्ह मध्येच कोणतरी एक जण असतो जो आपल्याला एक फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करायला सांगतो इन्शुरन्स वगैरे मध्ये, आणि ते मिस सेलिंग होतं. ते मिस सेलिंग हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे तुमचं रिलेशनशिप विथ मनी अगेन बदलतं. आणि दुसरा असा अँगल आहे की माझे स्वतःच्या कष्टाचे पैसे फक्त 100 रुपयाचे 110 होतील एवढं नाही बघायचंय, 100चे 150 कसे होतील किंवा 200 कसे होतील. तर याच्यासाठी मला वेगवेगळ्या प्रोडक्टची हेल्प घ्यावी लागेल फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. तर ती मला माझा बेबी ॲडवायझर हेल्प करेल, किंवा म्युच्युअल फंडमधनं तुम्हाला एक अंदाज येईल की मी काय केलं पाहिजे. मल्टीफोल्ड आम्ही कंपाऊंडिंग जे आपलं आपण म्हणतो मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग, राईट. 2चे 4, 4चे 8 नाही होणार आहे, 16 होणार आहे. 16चे 32 नाही होणार आहे, 256 होणार आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला कळतं त्या दिवशी मला मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग कळायला लागतं. ओके. आणि एका पॉईंटला तुमचा पैसा दरवर्षी डबल होतो. म्हणजे पहिले 1 करोड जमा करणे हा टफ आहे की बाबा 1 करोड जमा करायचे, तर आपण म्हणू की 50,000 रुपये टाकायचे SIP ला, माझ्याकडे आता तेवढेच आहेत. बट स्टार्ट समवेअर.